गुन्हेगारांची माज मस्ती जिरवण्यासाठी तुम्ही जशी रस्त्यावरून गुन्हेगारांची वरात काढता, तशीच या अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांची सुद्धा रस्त्यावरून वरात काढली पाहिजे आणि फटके देत यांना कुत्र्यासारखं मारहाण केली पाहिजे आणि मग न्यायालयाने शिक्षा दिली पाहिजे. गुन्हेगारांना सुट्टी देऊ नये. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर ज्या पद्धतीचं लैंगिक कांड झालं, 2-4 दिवसच झाले, लगेच पुण्यात पर्वतीमध्ये घडलं. म्हणजे पुण्यातल्या 10 दिवसातल्या 2 घटना. तिथंही वयस्कर मुलानेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि पर्वतीमध्ये तर स्वतःच्या आजोबानेच आपल्या नातीवर. अरे काय चाललंय? कायद्याचा धाक आहे की नाही या नराधमांना? आता जवळचेच लोक जर अशा पद्धतीनं भक्षक होत असतील, तेही नराधम वृत्तीनं, त्या लेकरांनी राहायचं कसं, जगायचं कसं आणि स्वतःची सुरक्षा ठेवायची कशी? या राज्यातल्या मुलीबाळी इतरांकडून जास्त असुरक्षित आहेत, त्याच्यापेक्षा जवळच्या लोकांकडून जास्त असुरक्षित आहेत असं म्हणावं लागेल. पर्वतीच्या घटनेने तर हे सिद्ध केलं. मी 2 दिवसापूर्वीच म्हणालो होतो की ह्या नराधमांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, पण कायदा त्याला मान्यता देत नाही. कायद्याचं राज्य आहे, कायद्यानेच गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे किंवा मिळेल सुद्धा, पण कशी? स्वतःचाच आजोबा जर अशा पद्धतीनं वागत असेल तर ही ती दुर्दैवी, निर्दयी आणि घाणेरडी गोष्ट आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलं, गुन्हा दाखल होईल. ती सुद्धा 9 वर्षाची. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होईल. 20 वर्षापर्यंतची शिक्षा आहे, कदाचित मृत्यूदंडाची सुद्धा शिक्षा आहे. पण हे थेरडं तोपर्यंत जगलं पाहिजे फाशी बघायला. त्या प्रकरणात सुद्धा तेच झालं आणि याच प्रकरणात सुद्धा असं होऊ नये की या लोकांना वाचवणारी किंवा यांच्या बाजूने बोलणारी कोणी पुढे आली तर. पोलिसांनी अशा बाबतीमध्ये सक्तीनं कायद्याचा, कलमांचा वापर करून गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. पण मानवी एकंदरीत सगळ्या गोष्टीला हादरवणाऱ्या जर घटना घडत असतील तर हे दुर्दैवी आहे. पर्वतीची घटना सुद्धा नसरापूरच्या घटनेपेक्षा सुद्धा भयानक आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण नसरापूर प्रकरणामध्ये बाहेरचा नराधम होता, इथं घरातला आहे. आणि मी काल परवा पण सांगितलं होतं, आपल्या बंडखोर नेता याच युट्यूब चॅनलवरून मी सांगितलं होतं की अन्याय अत्याचाराच्या, महिलांवर बलात्काराच्या किंवा अशा चुकीच्या घटना ज्या घडतायत ते बाहेरच्या लांबच्या लोकांकडून फार कमी प्रमाणात घडतायत, जवळच्या लोकांकडूनच घडतायत. आणि 4 दिवसात घडली. म्हणजे एका मुलीला न्याय मिळावा म्हणून पुण्यामध्ये प्रत्येक चौकात दररोज आंदोलनं सुरू आहेत. हे या पर्वतीतल्या त्या झोपडपट्टीतल्या म्हाताऱ्याला कळत नाहीत का? त्याच्यापर्यंत त्या बातम्या गेल्या नाहीत का? मग असं असताना सुद्धा आपल्याच नातीसोबत, म्हणजे मी बोलू पण शकत नाही, इतकं अश्लाघ्य आणि घाणेरडे कृत्य करताना त्याला लाज वाटली नाही का? पोलिसांनी तर ठोकून काढलंच पाहिजे, पण त्याला जनतेच्या ताब्यात देऊन अशा नराधमाला खरंच कठोर शासन झालं पाहिजे. माझं प्रामाणिक आणि स्पष्ट मत आहे, कायदा अजून आहेच, कायदा अजून कडक होईल, कायद्यानेच याला शिक्षा झाली पाहिजे. पण कायद्याची शिक्षा याला होईल त्यावेळेस होईल, तोपर्यंत याला ज्या पद्धतीनं पोचलं जातं हे फार भयानक आहे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस गेली पाहिजे, सक्षम वकील असला पाहिजे, या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे, हे सगळं ठीक आहे. पण फास्ट ट्रॅक कोर्ट सरकारच्या विशेष परवानगीशिवाय, सरकारच्या मान्यतेने जरी मिळालं तरी माननीय न्यायालय त्या पद्धतीनं ती केस पुढे रन करते का, हा संशोधनाचा विषय. म्हणून नराधम नसरापूरचा असो किंवा पर्वतीचा, अशा नराधमांना कठोरातलं कठोर शासन करून यांना फाशीच झाली पाहिजे, कायद्याने शिक्षा मिळाली पाहिजे. आणि कायद्याचा धाक यांना बसण्यासाठी माझी या माध्यमातून पोलिसांना
खास करून विनंती आहे, गुन्हेगारांची माजमस्ती जिरवण्यासाठी तुम्ही जशी रस्त्यावरून गुन्हेगारांची वरात काढता, तशीच या अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांची सुद्धा रस्त्यावरून वरात काढली पाहिजे आणि फटके देत ह्यांना कुत्र्यासारखं मारहाण केली पाहिजे आणि मग न्यायालयाने शिक्षा दिली पाहिजे, असं स्पष्ट आणि प्रामाणिक मत माझं आहे. आणि ते अशा गंभीर घटनेतून त्या ठिकाणी सांगावं लागतं एवढंच. बाकी गुन्हेगारांना सुट्टी देऊ नये एवढंच म्हणू शकतो. जय शिवराय. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज जर आज असते तर यांचे हात पाय कलम करून टकमक टोकावरून यांना गडावरून खाली फेकून दिलं असतं. आज ती करण्याची वेळ आली, एवढंच या माध्यमातून कायद्याने सांगावं लागेल. जय शिवराय.